नगरदेवळा गण अगोदर, नंतर मग बाळतगण, असं 3 दिवस आम्ही एका गटाला वेळ देणार आहे. 3-3.5 दिवस फिरणार आणि मग चौथ्या दिवशी शेतकरी मेळावा घेणार आहोत. 12 तारखेला नगरदेवळाला शेतकरी मेळावा असेल. नंतर 13 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत खडकदेवळा लोटार गट असणार आहे. खडकदेवळा लोटार गट 13, 14, 15 पूर्ण फिरल्यानंतर 16 तारखेला सकाळी 11 वाजता नाथ मंदिरामध्ये शेतकरी मेळावा होणार आहे. नगरदेवळाचा शेतकरी मेळावा सावता अंबाळी मंगल कार्यालयामध्ये होणार आहे आणि खडकदेवळा लोटारचा जो आहे तो नाथ मंदिरामध्ये होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला 18 ते 21 हा बांबरूड कुरंगी गट असणार आहे आणि 21 तारखेला नांद्र्याला देवीचं मंदिर जे आहे तिथे तुळजा भवानी मंदिराच्या तिथे शेतकरी मेळावा होणार आहे. त्यानंतर पिंपळगाव, हरेश्वर आणि शिंदाडगड ते 23 ते 26 तारखेपर्यंत तो दौरा असेल आणि 26 तारखेला पिंपळगाव, हरेश्वरला शेतकरी मेळावा होणार आहे. त्यानंतर शेवटचा राऊंड जो आहे पाचोरा तालुक्यातील तो 27 तारखेला आम्ही वरखेडीला शेतकरी मेळावा आम्ही 27 तारखेला वरखेडीला घेणार आहोत. असं 27 ते 30 तारखेपर्यंत समजा एखाद दिवस मागे पुढे जर झाला, शक्यतोवर आम्ही 100% हा प्लॅनिंग जसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न असेल. पण एखाद्या काही कारणाने जर मागे पुढे झालं तर 30 तारखेपर्यंत आम्ही पाचोरा तालुका हा पूर्ण पिंजून काढणार आहोत आणि 30 तारखेच्या नंतर 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या पिरियडमध्ये भडगाव तालुक्याकडे आम्ही वळणार आहोत. त्याच्यामुळे 10 ऑक्टोबर पर्यंत आमचा हा जो दौरा आहे हा पूर्ण होणार आहे. माझी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या दौऱ्याला चांगलं मायलेज द्यावं, कारण की बांधवांनो हा